माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं, सगळं कळतं. कसं कळत नाही? मार 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 तर बायकोला राती, सकाळी म्हणते नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही. हात वाळून घ्यायचा बरा कळतो. आता काय करायचं? पिला ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या. कळत नाही त्याला. त्याला म्हणायचं काळं म्हणू का, ताकद वाढती, गोड लागतात, खा. कळत नाही त्याला. खाईल का? अगं किती टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का मी, लेंड्या आहेत त्या, कळतं त्याला, सगळं कळतं. नाटकं करतं ते, सगळं कळतं. आणि डोक्यातनं काढून टाकाय, गोळ्या औषधानं इंजेक्शन दारू बिरू सुटते, काही नाही. मनावर ताबा असल्याशिवाय व्यसन सुटत. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि रातच दिलं असतं. गी गी कडू गी गी, जनावरा जिंदगीचं वाटोळ केलं, घरात घरात किंमत नाही, पाहुण्या रावळ्याची इज्जत नाही, गी. आई शपथ, सिरियसली सांगा, दिलं त्रास तुम्हाला माहिती का बाय? अहो कीर्तन झालं, 4 कीर्तनात 10 बायका म्हणून म्हणतात येऊन, ताई आमच्या नवऱ्याला तेवढं सांगायला लय पियत. कोणाच ऐक? अरे संगत ऐकू देत. अर्जुना इतका अधिकार होता कर्णाकडं. किती होता? अर्जुना इतका अधिकार होता कर्णाकडं. एवढा सामर्थ्यवंत भगवंताने स्वतःच्या रथात बसवून गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं, आलतू फालतू नाही तू, सूर्याचा मुलगा, तुला अन्वयाच्या पोराशी मैत्री शोभते का? एवढं कनिष्ठ बनवूनही कर्णाला कळलं. देवांना फार दिलदार मनाचा मित्र आहे माझा, काय सांगू देवा तुला. चालायला लागलो कधी नगरीतनं तर मला पालखीत बसवतो आणि स्वतः माझ्या पुढे चालतो. एवढं मोठं म्हणजे त्याची कशी संगत सोडावी? देवानं सांगावं, अरे तुला पालखीत बसवलं जातं कारण तुझं अस्तित्व कमी करायचं, त्याचं अस्तित्व मोठं करायचंय. तू जर त्याच्यासोबत चालला तर त्याला माहित आहे प्रत्येक जण राजा कर्णाला समजणार आहे, दुर्योधनाला नाही. ही त्याला जाण आहे, म्हणून तुला कौतुकाच्या पालखीत लपवतो आणि कपटी मनाने स्वतःचं अस्तित्व मोठं करतो, असा दुर्योधन आहे तो. एवढं सांगूनही कर्णानं ऐकलं. आता तुम्ही माझं गांभीर्यानं वाक्य ऐका, देवाचंही ऐकू देत नाही त्याला संगत म्हणायची. आता जी देवाचं ऐकू देत नाही ते आमच्यासारख्याच ऐकू देणार आहे? तो आम्हाला येड्यात काढील. तुझ्या काय बापाची पेतो का? लोक रे दादा. त्यामुळे येड्याचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर झालेलं. आम्हाला आमचा मालक शहाणा आहे, आम्ही त्याचा चाकर झालो तरी आम्हाला काही चिंता करायची गरज. आम्ही काय चिंता करत नाही कारण आमचं कर्म योग्य आहे. आम्हाला विश्वास आहे विठेवरच्या मालकावर. आम्ही बाकीची चिंता करतायत किंवा आम्ही त्यांना सांगतोय चिंता करा. चिंता काय करा? जायच्या आधी योग्य मार्ग नाही मिळाला मग काय मजा आहे? शेवटी हे कसं आहे, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, हे जाणारच आहे. मग वेळेत उठा जागे भावी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवी माथा, सुख दिव्यथा जन्माच्या. उठा जागे भावी आता स्मरण करा आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीनो 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 जागा. सुरगी जल्यानी जल्याना दोन्ही भागा, सुरगी जल्यानी 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 जल्या, सुरगी जल्यानी जल्याना दोन्ही भागा. चोर काळ, चोर कोण आहे आयुष्यात? काळ. काळ झोपलाय तोपर्यंत चुकवून पळा. सुरगी जल्यानी जल्याना दोन्ही भागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, जागायचं म्हणजे काय करायचं? वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा.
वासुदेव म्हणेल ना, मनातून तुझं नाव घेल तर भय नाही वाटणार. प्रत्येक स्वरूप तुझं गोड लागतं मला. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी. श्रीकृष्ण गोविन्द हे नाथ नारायण. जीवेऽपि पस्वामृतमृतदेव, जीवेऽपि पस्वामृतमृतदेव, गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोडवा रे तुझ्या प्रत्येक गोष्टीत. अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम. अधरं मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग विचारच सोडून दिला, कोण दिवस येईल तो सांभाळतोय ना दादा. कशाला चिंता करायची. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कोणीतरी विचारलं मला, काहीच नव्हतं तुमच्याकडे, एवढं कसं आलं. लोक विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतात. तेव्हा डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं त्यांना, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. चालवणारा तर दिसत नाही तरी काठेपर्यंत पोहोचला. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हो कुछ भी, करता नहीं हो कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब नाम हो रहा है. काय करतो मी देवा, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम.
हो मेरे अलवेल राम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम। हो मेरे अलवेल राम, जो चाहे करा ले काम। मेरे अलवेल राम, काहीच करत नाही मी। तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई। नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से। काहीच नाही, ज्या दिवशी तू असशील ना देवासोबत, काहीचा कशातच विचार नाही करणार। श्याम सावरे श्याम सावरे, मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा। कधी दिवस येईल रे तू, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं। तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा। तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा। दोबारा 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 काहीच नाही आयुष्यात मागणार, याचही भय नाही करणार। सगळं मिळेल ज्या दिवशी तू भेटशील। कधी दिवस येईल तो, ज्या दिवशी मी याचा मोह सोडेल। कधी येईल तो दिवस, जे देही उदास भक्त ऐसे जाणार। कधी येईल तो दिवस, विषय तो त्यांचा कधी येईल, गेले आशापाश, त्या दिवशी तो दिवस येईल। त्या दिवशी मी नाही म्हणणार कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा। होत तेरा एकादशी, भरल्या अमृताच्या राशी। त्या दिवशी मी अमृत पिल्यासारखा परिपूर्ण असेल, कारण अमृताहुनी गोड नाम तुझे। ज्या दिवशी मी नित्यनेम करेल, हरिपाठ करेल, काकडा करेल, वारी करेल, ज्या दिवशी पंढरीला येईल, तुझं स्मरण करेल, त्या दिवशी मला काही गरज नाही अमृताची। त्या दिवशी माझं सामर्थ्य असेल, अमर असेल, मी अमर। अमृत पिल्याचं पुण्य मिळेल मला ज्या दिवशी मुखात तुझं नाव येईल। सामर्थ्याने सामर्थ्याने महाकुंभ होईल माझा, त्या दिवशी तुझं नाव माझ्या मुखात येईल। तो दिवस यावा देवा। आणि एकदा तुझं नाव मुखात आलं की मग काय, नाचत जाऊ तुझ्या गावारे धैर्या सुख देईल विसावा। नाचत जाऊ तुझ्या गावारे धैर्या सुख देईल विसावार। नाचत येईल कुठं, कुठं जायचं, जायचं कुठं, मार्गधरा पंढरीचा, थोडा चुकेल चौरैशीचा। व्रत करा एकादशी, भरल्या अमृताच्या राशी। राशी याचा अर्थ रास नाही, राशी म्हणजे धान्य म्हणू शकतो आपण। राशी म्हणजे काय, धान्य। राशी भरल्या म्हणतो बघा आपण, राशी म्हणजे माझा पुण्याचा साठा वाढत जाईल ज्या दिवशी तुझा मार्ग मिळेल। आणि ज्याला हे जमेल बहुलाभ, हा धंदा ज्याला जमला ना, हा व्यापार ज्याला जमला, ज्याला ही पुण्याची रास वाढवता आली, त्याला इतका लाभ आहे, त्याच्यासारखा लाभ दुसरीकडे कशात आहे, नामात आहे। देवाच्या नामाला काही पाप पुण्य नाही बरं। मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही, लागतो की नाही?